BTechचं आता ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर यामध्ये या फॉर्म भरण्यासंदर्भात एक माहिती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याकरिता वेबसाईट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता. तर फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. सो एक्झाम सिलेक्ट युअर एलिजिबिलिटी एक्झाम, तुम्ही जी एक्झाम दिलेली आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची. आपण एकदम थोडक्यात ही माहिती बघणार आहोत. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तर तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील. मग तुम्ही MST-CET 2024 दिलेली आहे का, येस नो असे पर्याय ते ठिकाणी असतील. PCM PCB JEE दिलेली आहे का 2024 ची, नीट 2024 ची दिलेली आहे का, फॉरेनर आहे का तुम्ही, जम्मू काश्मीर मधील आहे का, क्वालिफाईंग एक्झाम तुम्ही कोणती दिलेली, 12वी का डिप्लोमा किंवा DVOC, तर त्यातला योग्य पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. आपण थोडक्यात माहिती बघतोय. त्यानंतर तुम्ही MST-CET अपियर झालेला आहे का 2024 ला, तर येस असेल तर येस, नो असेल तर नो, योग्य पर्याय निवडायचा. MST-CET चा ऍप्लिकेशन नंबर तुमचा काय आहे तो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा. MST-CET चा 2024 चा रोल नंबर काय आहे तो रोल नंबर तुम्ही त्या ठिकाणी एंटर करायचा. त्यानंतर MST-CET 2024 मध्ये तुम्ही बर्थ डेट कोणती टाकलेली ती बर्थ डेट त्या ठिकाणी टाकल्यानंतर चेक CET डिटेल्स असं म्हटलं का खाली लगेच तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, टोटल PCM मध्ये, म्हणजे थोडक्यात तुमचे मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढं तुम्ही फॉरेनर वगैरे आहे का, तर योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा. आणि चेक फॉरेन रजिस्ट्रेशन, ते फॉरेनच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये काय करायचं, तर तुमचं नाव जे आहे ते 12वीच्या गुणपत्रिकेवर प्रकाशित केल्याप्रमाणेच नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. 12वीच्या HSC मार्कशीट वरती आहे त्या पद्धतीने वडिलांचे नाव लिहायचे आहे, आईचं नाव लिहायचंय, लिंग सिलेक्ट करायचं, लिंग पुष्टी करायची आहे, जन्मतारीख लिहायची आहे, जन्म तारखेची परत पुष्टी करायची आहे म्हणजे कन्फर्म करायचंय, धर्म तुम्हाला निवडायचा आहे, प्रदेश निवडायचा आहे, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तुमचं निवडायचंय, मातृभाषा निवडायची आहे, राष्ट्रीयत्व जे आहे ते तुम्हाला निवडायचे. त्याच्यानंतर पुढं कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये तुमचा ऍड्रेस जो आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. पत्ता ओळ 1, पत्ता ओळ 2, पत्ता ओळ 3, राज्य निवडायचंय, तालुका निवडायचंय, पिनकोड तुम्हाला निवडायचंय, जिल्हा निवडायचाय, गाव निवडायचंय, टेलिफोन क्रमांक लिहायचा आहे, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि ईमेल ID त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर पासवर्ड पुढे विचारला जाईल तुम्हाला. पासवर्ड कसा तयार करायचा, तर पासवर्ड तयार करण्यासाठी 8 ते 13 कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. एक अप्पर केस अल्फाबेट असणं गरजेचं आहे, एक लोअर केस अल्फाबेट असणं गरजेचं आहे, एक न्यूमेरिक व्हॅल्यू असणं गरजेचं आहे, एक स्पेशल कॅरेक्टर यातलं असणं गरजेचं आहे. कॉपी पेस्ट तिथं अलाउड नाहीये. आणि तो जो पासवर्ड तुम्ही तयार करणार आहे तो एकदम व्यवस्थित लिहून ठेवा, परत तो सातत्याने तुम्हाला लागणार आहे. तर पासवर्ड संकेत शब्द तुम्हाला निवडायचा आहे, तो कन्फर्म करायचा आहे पासवर्ड तुमचा. आणि खाली कॅप्चा जो दिलेला असेल तुमचा तो त्या ठिकाणी जी काही इमेज मध्ये नंबर लेटर असतील ते ठिकाणी मेन्शन करायचे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर चं बटन तुम्हाला प्रेस करायचे. त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन करायचे. मोबाईल व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन ID भेटेल, असा EN काय जो तुमचा असेल तो व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे, चांगल्या जागी सापडेला अशा ठिकाणी. त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म, सर्व जर व्यवस्थित असेल तर पुढे जायचे. त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड आणि एकदा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ऍप्लिकेशन ID मिळाल्यानंतर हा ऍप्लिकेशन ID इथं टाकायचा आहे. रजिस्टर कॅन्डिडेट साइन इन मध्ये गेल्यानंतर ऍप्लिकेशन ID टाकायचा आहे. पासवर्ड टाकण्यासाठी जागा असते आणि जो कॅप्चा आहे जो नंबर असेल तो टाकायचा आणि साइन इन करायचं. त्यानंतर सिलेक्ट स्क्रुटिनी मोड. आता स्क्रुटिनी मोड विषयी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगितली, ती पण तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला ज्या काही तक्रारी वगैरे असतील किंवा व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्ही ई स्क्रुटिनी मोड पण निवडू शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी अँड प्रोसीड, त्यातलं तुम्हाला जे पाहिजे ते योग्य निवडून ते तुम्ही व्हेरिफिकेशन जे आहे कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन थ्रू इन पर्सन स्क्रुटिनी, कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन थ्रू ई स्क्रुटिनी, म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट
व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन हे 2 मोड तुम्हाला दिलेले. ई स्क्रुटिनी मोड मधून पण करू शकता किंवा फिजिकल फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन पण तुम्ही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. त्यानंतर कॅन्डिडेटचा जो तुमचा डॅशबोर्ड असणार आहे त्याच्यात 10 स्टेप असणार आहे. त्या 10 स्टेप पूर्ण असतील तरच तुम्हाला पुढे जाता येणार आहे. त्याच्यात स्टेप 1 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन डिटेल्स असणार आहे. जर ते पूर्ण असतील तर इथं स्टेटस मध्ये कंप्लीट तुम्हाला पाहायला भेटेल. स्टेप 2 मध्ये या फिल कॅन्डिडेट टाईप, तुमचा जो कॅन्डिडेटचा टाईप आहे तो जर पूर्ण टाकला तुम्ही तर इथं कंप्लीट पाहायला भेटेल, नसेल ते इनकम्प्लीट. फिल होम युनिव्हर्सिटी कॅटेगरी डिटेल्स पूर्ण टाकल्या का हे कम्प्लीट होतं. त्याच्यानंतर फिल स्पेशल रिझर्वेशन, ते तुमचं असेल तर तिथं पूर्ण जर असेल तर ग्रीन होणार आहे. फिल क्वालिफिकेशन डिटेल्स, फिल जेई 2024 पेपर 1 डिटेल्स. आता जे तुमच्याकडे असेल, ज्यांनी नाही दिले तर ते काही इथं जे काही योग्य पर्याय असेल नोचा तो तुम्ही निवडू शकता. अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ऍप्लिकेशन फी आणि सर्वात शेवटी कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म ऍट स्क्रुटिनी सेंटर. तुम्हाला कन्फर्म करायचं आहे स्क्रुटिनी सेंटरला जाऊन. तर या पद्धतीने सर्व तुमचं कंप्लीट झाल्यानंतर हे सर्व कंप्लीट असेल तर ग्रीन तुम्हाला पाहायला मिळेल स्टेटस. त्यानंतर युअर ऍप्लिकेशन फॉर्म, आणि जर इनकम्प्लीट असेल तर असं तुम्हाला मेसेज येणार आहे, युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, प्लीज फिल द कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. तुम्ही ज्यावेळेस पूर्ण फॉर्म भराल त्याच्यानंतरच त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे. ते तुम्ही ई व्हेरिफिकेशन करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही जे फॅसिलिटेशन सेंटर आहे तिथे जाऊन सुद्धा फिजिकल त्याचं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन करू शकता. ई व्हेरिफिकेशन करा किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करा, पण तुम्हाला ऍक्नॉलेजमेंटची जी स्लिप आहे, पावती त्या ठिकाणावरून मिळणं महत्वाचं आहे. तरच तुमचा फॉर्म भरला असं त्या ठिकाणी पुरावा तुमच्याकडे मिळणार आहे. सिलेक्ट युअर कॅन्डिडेट टाईप, तुमचा कॅन्डिडेटचा जो टाईप आहे तो तुम्हाला पाहायचा आहे. महाराष्ट्र टाईप 1 वगैरे. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट जे पास झालेले 10वी आणि 12वी किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग एक्झामिनेशन महाराष्ट्र मधून, आणि कॅन्डिडेट हु इज आयदर डोमेसाईल महाराष्ट्र अँड और इज बोर्न इन महाराष्ट्र, तर त्यांच्याकरिता ए टाईप आहे. तर तुम्ही असा बाकी सर्व टाईप पाहून घ्या तुमचा कोणता टाईप आहे. तर उदाहरणार्थ महाराष्ट्र टाईप 1, आणि मग तो जर तुम्ही सिलेक्ट केला का तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड वरती पुढे जाऊ शकता. त्यातले व्यवस्थित टाईप पाहून घ्यायचे. होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स, त्यामध्ये आता जे महाराष्ट्र टाईप 1 ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहे मग त्याच्यामध्ये त्यांच्याकरिता प्रकार अ साठी प्रमाणपत्र, त्यानंतर उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण केलेला जिल्हा, उमेदवारांनी 12वी किंवा अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण केलेला जिल्हा तुम्हाला निवडायचा. उमेदवारांनी 12वी किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण केलेला तालुका तुम्हाला निवडायचा आहे. मूळ विद्यापीठ त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचंय. सिलेक्ट द डॉक्युमेंट फॉर टाईप ए, म्हणजे ते आत्ताच आपण वरती माहिती बघितली. त्यानंतर कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित, इथं खूप हे महत्वाचं आहे, आपली कॅटेगरी व्यवस्थित निवडायची, आपला प्रवर्ग व्यवस्थित निवडायचं. ओपन, SC, ST, OBC जे काही आहे ते, कुटुंबाचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न त्या ठिकाणी. त्यानंतर EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल जागांसाठी अर्ज करू इच्छित आहे का तुम्ही, येस असेल तर येस निवडा, नो असेल तर नो निवडा. जातीचे नाव प्रविष्ट करा, तुमची जी काही जात असेल त्याचे नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचे. EWS आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राची स्थिती निवडा, ती तुमच्याकडे आहे का, पेंडिंग आहे का काय, त्याची स्थिती तुम्हाला योग्य पर्याय निवडायचं. सेव्ह अँड प्रोसीड बटन क्लिक करायचे. आता स्पेशल रिझर्वेशन मध्ये तुम्ही उदाहरणार्थ फिजिकली हँडिकॅप वगैरे असेल तर ते निवडू शकता. आता पर्सन विथ डिसेबिलिटी, अपंग व्यक्ती तुम्ही असेल तर येस म्हणा, नसेल तर नॉट ऍप्लिकेबल. पालक एक संरक्षण कर्मचारी आहे का, असेल तर येस म्हणा, नसेल तर नॉट ऍप्लिकेबल. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुम्ही जे निवडलेलं असेल ते पाहायला मिळेल. तुम्हाला TFWS म्हणजे शिक्षण शुल्क माफी योजने जागांसाठी अर्ज करायचा आहे का, तर अर्ज करायचा असेल शिक्षण शुल्क माफी योजनेसाठी तर तुम्ही येस करू शकता, नो करू शकता. तुमचा जो तुम्ही पर्याय निवडणार आहे तर त्याच्यानुसार ते तिथं तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तुम्ही अनाथ आहात का, येस किंवा नो योग्य पर्याय निवडायचा आहे. आपण अल्पसंख्याक उमेदवारी प्रकाराशी संबंधित आहे का, येस नो योग्य तुमचा पर्याय निवडायचा आहे. सेव्ह आणि प्रोसीड बटन वरती क्लिक करायचं. आता 10वीचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे. 10वीचं बोर्ड निवडायचं, योग्य बोर्ड तुमचं, उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट
बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन तुमचं जे बोर्ड असेल ते निवडा. 10वी उत्तीर्ण झाल्याचं वर्ष निवडायचे. तुमचं 10वीचं सीट नंबर म्हणजे आसन क्रमांक लिहायचा आहे. 10वी गणिताला किती मार्क होते तुम्हाला आणि किती पैकी मार्क होते त्याचं पर्सेंटेज तुम्हाला लगेच पुढे पाहायला मिळेल. 10वीचे विज्ञानाला किती मार्क्स मिळालेले आहे, त्यानंतर किती पैकी होते त्याचं पर्सेंटेज तुम्हाला पाहायला मिळेल. 10वीचं इंग्रजीचं पण त्याच पद्धतीने मार्क्स किती होते, किती पैकी होते, पर्सेंटेज पाहायला मिळेल. 10वीचे एकूण गुण मग तुम्हाला किती होते आणि किती पैकी होते त्याची माहिती लिहायची, पर्सेंटेज तुम्हाला पाहायला मिळेल. असंच 12वीची पण माहिती द्यायची. पात्रता परीक्षा तुम्ही कोणती दिली, 12वी दिली का डिप्लोमा केलेला आहे का डिवोक. मग उदाहरणार्थ ज्यांनी 12वी केली तर ते 12वी निवडणार. 12वी परीक्षा मंडळाचं स्थान कोणतं होतं, इंडिया होतं का अब्रॉड होतं, तर इंडिया असेल तर इंडिया निवडायचं. 12वी बोर्ड कोणतं होतं, तिथं बोर्ड येतील त्यातलं योग्य बोर्ड तुम्ही निवडायचं. 12वी उत्तीर्णाचं वर्ष निवडायचं. 12वीचा आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर लिहायचा. त्यानंतर कॅन्डिडेट मदर नेम ॲज ऑन HSG मार्कलिस्ट. 12वीच्या निकालावरती तुमच्या आईचं जसं नाव होतं त्याच पद्धतीने आईचं नाव इथं लिहायचं. उमेदवाराचं 12वी गुणपत्रिकाप्रमाणे नाव तुमचं 12वीच्या निकालामध्ये जसं नाव आहे ना तसंच नाव इथं लिहायचं. आणि गेट HSC डिटेल्स म्हटलं का तुम्हाला सर्व डिटेल्स पाहायला मिळतील. तसेच 12वी उत्तीर्णाची स्थिती तुम्ही पास आहे का फेल आहे ते देखील तुम्ही निवडू शकता. डिप्लोमा जर तुम्ही केलेला असेल तर डिप्लोमा निवडायचा आणि त्याच पद्धतीने त्याचं मग पदविका जर केला असेल तर, नसेल केला तर काही विषय येत नाही. तर असेल ज्यांनी आता वरती 12वी केली त्यांच्याकरिता माहिती बघितली. आता ज्यांनी डिप्लोमा केला तर त्यांचं पण असंच, इंडियातून केला का, विद्यापीठ कोणतं आहे, पासिंग इयर कोणतं आहे, पदविकाचा डिप्लोमाचा सीट नंबर लिहायचा, डिप्लोमा पास आहे का फेल आहे, डिप्लोमाचं मार्क्स पर्सेंटेज आहे का, CGPA आहे, एकूण मार्क किती होते, किती पैकी होते, पर्सेंटेज. म्हणजे तुम्ही 12वी केलं असेल तर 12वीची माहिती भरायची, डिप्लोमा केले असेल तर डिप्लोमाची माहिती भरायची आणि नंतर सेव्ह आणि प्रोसीड. नंतर JEE आणि नीटच्या डिटेल्स तुम्हाला द्यायच्या जर दिल्या असतील तर. आता इथं विचारलं जातं तुम्हाला तुम्ही JEE परीक्षा दिली का 2024ची, तर दिली असेल तर येस म्हणा, नसेल दिली तर नो म्हणा. येस म्हटलं तर खाली मग तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहावा लागेल. तुमचं स्कोअर कार्ड मध्ये जन्मतारीख किती होती ती जन्मतारीख लिहावा लागणार. गेट डिटेल्स म्हटलं JEE स्कोर डाटा का तुम्हाला खाली लगेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि टोटल गुण किती ते पाहायला मिळतील. ते सेव्ह बरोबर असतील तर सेव्ह आणि प्रोसीड करायचे. जर तुम्ही नीट दिली असेल तर येस म्हणा, नो दिला असेल तर नो म्हणायचं. येस म्हटलं तर खाली तुम्हाला सीट नंबर मेन्शन करावं लागेल. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशी एकूण मार्क तिथं पाहायला मिळतील. सेव्ह आणि प्रोसीड बरोबर असेल तर सेव्ह आणि प्रोसीड क्लिक करायचं. त्याच्यानंतर अपलोड काय काय करायचं तर तुम्हाला फोटो वगैरे अपलोड करायचे आहे. फोटो अपलोड करायचं, सिग्नेचर काळजीपूर्वक अपलोड करायची व्यवस्थित. तिथं सिलेक्ट अपलोड टाईप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ जो आहे तो त्या ठिकाणी साईज पण सांगितली का ग्रेटर दॅन 4 KB पेक्षा जास्त पाहिजे, 100 KB पेक्षा कमी पाहिजे. त्याचं डायमेन्शन फोटोग्राफचं 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 4.5 सेंटीमीटर हाईट पाहिजे. फोटोग्राफ इमेजची क्वालिटी चांगली पाहिजे. तर तिथं फोटोग्राफ निवडलं का फोटोग्राफ अपलोड करा. तसं सिग्नेचरची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे. फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड वरती जायचं. नंतर आता कागदपत्र अपलोड तुम्हाला करावं लागणार आहे. कोणते कोणते कागदपत्र जे जे तुमचे रिलेटेड असतील तेवढेच अपलोड करायचे. तिथं अपलोड केल्यानंतर असं पाहायला मिळतं. आणि तुम्हाला एडिट काही करायचं असेल डिलीट तर तिथं देखील पर्याय तो दिलेला आहे. आता पहिलं सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ती अपलोड करायची आहे. बर्थ सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट शोविंग हिज हर बर्थ प्लेस ऑफ बर्थ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली EWS करिता, आता जे EWS आहे त्यांच्याकरिता इथे अपलोड करायचं. 12वी तसेच 10वीचं मार्क्स स्टेटमेंट ऑफ अ मार्क म्हणजे निकाल अपलोड करा किंवा सर्टिफिकेट तुम्हाला 10वीचं अपलोड करायचं आहे. तसंच 12वीचा निकाल किंवा 12वीचं सर्टिफिकेट तिथं मागितलेलं आहे किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन पासिंग मार्कशीट वगैरे. आता डिप्लोमा तुम्ही केलेला असेल तर त्या संदर्भातील निकाल तुम्हाला ते अपलोड करायचे. JEE दिलेले असेल तर JEE पेपर 1चं 2024चं निकाल तुमच्याकडे असेल तर तो अपलोड करायचा. MST CET 2024 दिलेले असेल तर त्याची निकालाची प्रत जी आहे ती अपलोड करायची, स्कोअर कार्ड. त्यानंतर पे ऍप्लिकेशन फी, तुमची जी काही फी असेल, ओपन कॅटेगरीची असेल,
ओबीसी एसटी रिझर्व्ह कॅटेगरीची ती फी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ऑनलाईन ऍप्लिकेशन फी त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मग ते सर्व फी तुम्हाला इथं दिसेल आणि सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करू शकता. सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म ई व्हेरिफिकेशन. आफ्टर सक्सेसफुल तुम्ही पेमेंट एकदा केलं की इफ द कॅन्डिडेट वॉन्ट टू लॉक हिज ऍप्लिकेशन फॉर्म, तुम्हाला वाटतंय आता मी फॉर्म भरलेला आहे, आता मला लॉक करायचंय, इन ऑर्डर टू सेंड इट फॉर व्हेरिफिकेशन. फॉर्म भरल्यानंतर पुढची टप्पा असतो व्हेरिफिकेशन करायचं. ही नीड टू क्लिक सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशन आणि तो तुम्हाला ई व्हेरिफिकेशन मार्फत व्हेरीफाय करायचं असेल तर ई व्हेरिफिकेशन तुम्ही निवडू शकता. त्याच्याकरिता तुम्हाला तुमचा लॉग इन ID पासवर्ड आणि OTP तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर सबमिट ऍप्लिकेशन फॉर व्हेरिफिकेशन करायचे. या पद्धतीने OTP येईल. सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ई व्हेरिफिकेशन. तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलाय तो व्हेरिफिकेशन होणं त्याचं गरजेचं आहे, तसं तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये नाव पाहायला नाही मिळणार. तर व्हेरिफिकेशन तुम्ही ई व्हेरिफिकेशनच्या सहाय्याने करू शकता. मोबाईल नंबर त्या ठिकाणी OTP येईल, OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म, तुमचं ई व्हेरिफिकेशन होईल. प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायची. फॉर व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट कॅन प्रिंट द ऍप्लिकेशन फॉर्म. प्रिंट ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. मार्जिन किती ठेवायची त्याची देखील इथं A4 साईज प्रिंट घ्यायची. तुम्ही किती त्या प्रिंटची मार्जिन ठेवायची 0.25 लेफ्ट राईट टॉप आणि बॉटम. त्यानंतर प्रिंट घेतल्यानंतर तुम्ही एडिट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. तर तुम्हाला ई स्क्रुटिनी मोड जे आहे त्यामध्ये एडिट काही करायचं असेल तर लॉग इन करू शकता. त्यानंतर क्लिक ऑन द सेंड ग्रेव्हियन्स हा ऑप्शन निवडायचा आहे, तक्रार पाठवायची त्या संदर्भात. प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ युअर ग्रेव्हियन्स अँड अपलोड रिलिव्हंट डॉक्युमेंट्स. संबंधित कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची. सबमिट युअर ग्रेव्हियन्स, तुमची तक्रार तुम्ही त्या ठिकाणी दाखल करू शकता. इथं असं या पद्धतीने इम्पॉर्टंट लिंक मध्ये सेंड ग्रेव्हियन्सचा ऑप्शन असतो. तर ते ग्रेव्हियन्स पण त्यानंतर आफ्टर अप्रुव्हल ऑफ तुमची तक्रार मान्य झाल्यानंतर परत लॉग इन करायचं. तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता. अपलोड ऑल रिक्वायर्ड कागदपत्र जे काही गरजेचे ते अपलोड करू शकता आणि पुन्हा रिसबमिट युअर ऍप्लिकेशन फॉर्म फॉर रिव्हेरिफिकेशन आणि पुन्हा रिव्हेरिफिकेशन साठी अपलोड करू शकता. इफ द स्टेटस ऑफ युअर ऍप्लिकेशन, जर तुमच्या फॉर्मचं स्टेटस इट विल बी व्हेरीफाईड सून असं जर स्टेटस असेल तर त्याकरिता तुम्हाला वेट करायचे. प्लीज वेट अंटिल ऍप्लिकेशन इज व्हेरीफाईड. जोपर्यंत व्हेरीफाईड असं येत नाही तोपर्यंत मग तुम्हाला वेट करावं लागेल. ओनली देन यू विल बी एबल टू सेंड द ग्रेव्हियन्स आणि त्याच वेळेस तुम्हाला ग्रेव्हियन्स जे आहे ते पाठवता येतील. किंवा दुसरं जे आहे एडिट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. फिजिकल स्क्रुटिनी मोड साठी काय करायचं, तुम्हाला वाटतंय का ई व्हेरिफिकेशन करण्याऐवजी स्वतः फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन मला ते कागदपत्र व्हेरीफाय करायचे, तर हा दुसरा देखील पर्याय दिलेला आहे. कॅन्डिडेट विशिंग टू एडिट देअर ऍप्लिकेशन फॉर्म मस्ट विजिट नियर बाय फॅसिलिटेशन सेंटर. विद्यार्थ्याला त्याचं जर का फॉर्म एडिट करायचा असेल तर त्यांनी शेजारचं तुमच्या फॅसिलिटेशन सेंटरला जायचं. ब्रिंगिंग अलॉंग द नेसेसरी ओरिजिनल डॉक्युमेंट्स, सगळे काही ओरिजिनल कागदपत्र असतील ते घेऊन. आफ्टर एडिटिंग कॅन्डिडेट मस्ट एन्श्योर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड अँड फिल्ड इन बाय द फॅसिलिटेशन सेंटर इज ॲक्युरेट अँड दॅट ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आर अपलोडेड. तुम्ही पाहून घ्यायचं का फॅसिलिटेशन सेंटरला सर्व माहिती सर्व कागदपत्र बरोबर भरलेले आहे का, कागदपत्र व्यवस्थित अपलोड केले का ते नीट पाहून घ्यायचं. बुक स्लॉट फॉर SC व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी सेंटर. SC म्हणजे स्क्रुटिनी सेंटरला व्हेरिफिकेशन जाताना तुम्ही काय करायचं, तुमचा जिल्हा निवडायचा. स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला पाहायला मिळेल. जिल्हा निवडल्यानंतर खाली स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला पाहायला मिळते. तुमच्या जिल्ह्यातले कोणते कोणते स्क्रुटिनी सेंटर आहे तर तुमच्या जवळचं स्क्रुटिनी सेंटर निवडायचं आणि त्यानंतर डेट आणि मंथ आणि जी इयर आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला कोणत्या तारखेला जायचं ती तारीख तिथं पाहायला मिळेल. ती तारीख निवडायची आणि मग स्लॉट पाहायला मिळतील. ते स्लॉट तुम्हाला निवडायचे आहे. त्याच वेळेस तुम्हाला जाऊन ते कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करायचंय. इन द इव्हेंट दॅट इज not feasible for a candidate visit nearby facilitation center, they have the option to change their verification mode by logging into their account. विद्यार्थ्याला वाटते का फॅसिलिटेशन सेंटरला जाण्याऐवजी दुसऱ्या मोड मध्ये पण ते त्याचं लॉग इनला जाऊन चेंज करू शकता. अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला mahacet.org या वेबसाईटला सर्व अधिकृत माहिती पाहायला मिळेल. सर्व माहिती काळजीपूर्वक पहा
आणि व्यवस्थित फॉर्म ऑनलाईन भरा, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन दिलेल्या वेळेतच करा आणि तेच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग तुमचे काही ग्रीव्हन्स वगैरे असतील तर ते सबमिट करण्यासाठी देखील वेळ दिला जातो. नंतर एक कच्ची मेरिट लिस्ट लागेल, ते पाहून घ्या, त्याच्यात काही तुम्हाला ग्रीव्हन्स वगैरे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. याची सर्व वेळापत्रक महासिटी.org वेबसाईटवरती दिलेलं आहे. त्या ठिकाणी सर्व माहिती काळजीपूर्वक पहा, वाचा. आपण ही सर्व माहिती एकदम ब्रीफमध्ये बघितलेली आहे.